हाय गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग. मी आजकाल खूप कमी करायला लागली आहे व्लॉग. आता मी करणार आहे, मी असा निश्चय केला आहे. सो हाय मम्मी. मम्मी पण आहे. आज पहिल्यांदाही माझ्या पुढे पुढे चालते, नाही तर नेहमी मागे स्लोली चालत येत असते. सो आम्ही चाललो आहे मावशीकडे. तुम्हाला बघायला मिळेलच मी काय करणार आहे मावशीकडे जाऊन. आणि तिला भेटायचं पण होतं खूप डेजपासून, म्हणून मी तिकडे चालले आहे. आणि जोरात पाऊस येणार आहे, त्याच्या आधी आम्हाला रिक्षा पकडायची आहे. सो तोपर्यंत तुम्ही नेक्स्ट क्लिप बघा, मी नंतर तुम्हाला सांगते. लुक, मी बोलत होती ना, आमच्या पॉटमध्ये छोटेसे स्नेल्स आले, पिल्लं दिलेत. आय डोंट नो काय, पण ही बघा, ही किती क्यूट आहे. बेचारी बाहेर निघून क्रॉल करते. इथे पण एक शेल आहे, इथे पण आहे. आय डोंट नो, भरपूर आहेत. तुम्हाला स्पॉट करता येत असतील तर करा अजून, पण काल तर भरपूर होत्या. इथे पण एक छोटीशी आहे. काल तर भरपूर होत्या, आज तरी खूप कमी दिसत आहे तुम्हाला. बट हा परत रिक्षा समोर एकच आहे आणि आमची रेस चालू झाली आहे. मीच पळते, मम्मी नेहमी आमच्या इथे एकच रिक्षा उभी असते आणि आम्ही असं फास्ट चालायची कोशिश करतो. म्हणजे आम्ही नाही, फक्त मी. ही बघा, त्यांचं लक्ष नाही आहे. मी अशी फास्ट सगळं सामान घेऊन चालत असते आणि ही मस्त आरामात मागून येते आणि मग रिक्षा देऊन बसते आणि मी जाऊन पहिला नंबर लावते. सो या, आपण तिकडे गेल्यावर बोलू. हाय कर. काय खडूस आहेस ग, दिसते तर. काय झालं, त्या दिवशी कशी बोलत होती माझ्या व्लॉग मध्ये मम्मीच्या बर्थडेला? नाही, तुझ्या बर्थडेला घरी आलेली ना, तेव्हा व्हिडिओ काढताना. हे व्लॉग मध्ये जाणार आहे का? माझा आवाज येईल का? चला करा. सो माझ्या फ्रेंड्सनी लास्ट टाइम हे केलेलं, शिवानी, यशनी, काय प्रोटीन वाले लाडू, आणि ते मला पण बोललेले करा. आणि मी घरी आणलेले, ते चुकी केली, मी घरी आणलेले. सो मम्मीनी वगैरे पण खाल्ले. आणि मग आता वी आर आम्हाला पण करायला लागतात. सॉरी, इग्नोर दॅट. पण आता आम्ही पण करायला उभे राहिलोय. मावशीकडे आली आहे मी, तिकडे करणार आहे. तिला पण बघायचं होतं कारण. सो या, मी केस वगैरे बांधले. चंपू आहे मी आज थोडी पण. सो आता मी, मावशी आणि मम्मी मिळून हे लाडू करतोय, कारण मी घरी आणले. ते टेस्टी होते, ते हेल्दी होते. सो यावेळेस डीमार्टला गेलो तेव्हा मम्मीने मला पण घ्यायला लावलं सगळं. आणि फायनली आता आम्ही लाडू करतोय. इकडून व्ह्यू खूप चांगला दिसतो, मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. यांच्या बिल्डिंगचं काम चालू आहे, बट खूप मस्त व्ह्यू दिसतो. माऊ कुठे? मम्मीने चालू केलंय शेंगदाणे भाजायला. मी तिला आता सगळं फोडून देते. रेसिपी तुम्हाला त्यांच्या चॅनलवर पण मिळेल आणि मी पण एक शॉर्ट मध्ये तुम्हाला हवं तर सांगेन. बट यादी और वी आर मी हे सगळं करते, नंतर तुम्हाला दाखवते काय चालू आहे. पण आम्ही अक्रोड, बदाम आणि हे काय काजू, पिस्ता, अंजीर, ह्याला काय बोलतात विसरली मी, खजूर आणि हे मिक्स सीड्स घेतलेत आणि शेंगदाणे. आणि मला आता माहित नाही काय चालू आहे, पण माझी मावशी इकडे हे कुटते आतमध्ये टाकून, म्हणजे थोडेसे ते छोटे पीसेस होतील आणि मिक्सर मध्ये पावडर करायला इझी पडेल म्हणून. हो ना? या दोघीच करतायत, मी करणार होती पण या दोघीच करतायत. किती गोड. कसं करायचं ती एक कला असते, हातात कसं धरायचे. पकडलं नव्हतं ना बरोबर, मग ते असं त्याचं प्रेशर पडत होतं तसं पकडून. आम्ही कुटून घेतोय पहिले बदाम, कारण काजू लवकर होत आहेत, बदाम न होत आहे. हे अजून काहीतरी वेगळा प्रयोग करते. प्रयोगच चालू आहे यार या लाडूंसोबत. आय रिमेंबर आम्ही शिवाजीकडे गेलेले, एकदम पटपट केलेले. काय चालू आहे व्हिडिओ चालू होता. मी अंजीर ह्यानी कापते. तुम्हाला मी दिसत नाहीये, माझं डोकं कट झालंय कारण ट्रायपॉड आणायला विसरलीये. मी काहीतरी विसरलं पाहिजे ना, म्हणून डोकं शांत ठेवू
सगळं आपण कसं हिच्याकडे घ्यायचं. माईक दिलाय ना म्हणून मला सारखी बोलते. अगं ताई, तिचा आवाज येईल ना हे बघ. मला ही वस्तू काय आपल्याला करायचंय. मला कळत नाहीये इथे मी लाडू बनवायला आलीये की मी 4 शिव्या खाऊन घ्यायला आलीये दोघींकडून. मला हा प्रश्न पडलाय आता. आल्यापासून दोघी हे चालू केल्यापासून फक्त आणि फक्त मला रोस्ट करतायत. फक्त आणि आम्ही फक्त रोस्ट नाही करत, आम्ही सांगतोय की असं म्हणजे इनडायरेक्टली रोस्टच करतायत. आपण कसं करायचं याचं एक मॅनेजमेंट असतं. एंड पर्यंत मी रडणार आहे गाईज. एवढे बोलतायत मला दोघी म्हणून. काय ते काजू काजू बारीक तुकडे करते मी लाटण्याने. दोघी जाऊन बसल्या मला एकटं सोडून ह्याच्यासोबत. माऊ काय गुलाबी सर वाजा काय गुलाबी सर लाल सर गुलाबी ते आधीच काळे आहेत कसे समजणार गुलाबी झाले. सफेद आहे ना आणि मला अंड्याचा वास येतोय माहिती नाही का. खूप अंड्याचा वास येतोय. मी हे बदाम भाजते. नाही पडणार नाही फोन. पडणार नाही फोन. गरम होतंय यार. गरम होते हो मग मी ट्रायपॉड विसरली आहे यार. माझा हात दुखायला लागला आता. ए वाव हे ऍक्च्युली क्रिस्पी क्रिस्पी होत आहेत असं मला वाटतंय. भाजताना लाल झालेले कसे करणार. हे ऑलरेडी डाळ काळे आहेत आणि मग सर्दीमुळे तो वास पण नाही. आवडलं 2 वाजले ना. कैसा समजेगा. अख्खी रूम केली एकदम मस्त करते एकदम. हा चांगलं बोलते. आता आम्ही हे सगळं मिक्सर मध्ये ग्राइंड करून घेणार आहोत. सगळं आम्ही भाजून घेतलंय. सगळे ड्रायफ्रुट्स थोडेस कापून वगैरे. हे सीड्स आहेत सगळे मिक्स सीड्स. आता आम्ही ते भाजून घेतले. थंड झाल्यावर आम्ही मिक्सर लावू. आमच्याकडे ना ब्लॅक कलरचा माठ आहे तो बघा. तर माझी मम्मी मावशीला बोलते त्याच्यातून पाणी खाली गेलंय खूप. तर तिला रिकामा करायचा मावशीला. मम्मी मावशीला बोलते की त्या माठावर कावळा आणून बसायला पाहिजे दगड टाकाल. एवढा माठ खाली गेला आणि मावशी बोलते दगड टाकायला किती दगड आणायला लागतील एवढा मोठा तर माठ आहे तो. आणि दोघीच असतात जोक मारून. आणि मला इथे एकटीला काम करायला दिलंय. दोघी परत जाऊन तिकडे गप्पा मारत उभ्या राहिले. हा माझ्या मते झालंय. तुम्ही तुमचं एक्सपर्ट ऍडवाइस येऊन इकडे द्या. आणि मी साड्यांच्या गप्पा मारायला लागलो कारण की ती साडी शॉपिंग गेलेली. मला पण आवडतात तिला पण. माझी मम्मी उभी राहून राहून बोर झाली. तिने सरळ राहिलेलं काम जाऊन करायला घेतलं. तिने आम्हाला सोडून दिलं तुम्हाला काय करायचं ते करा. मी राहिलेल्या लाडवांचं काम करते. मिक्सर मिक्सर गाईज मिक्सर. आणि नंतर ही इकडून इन्स्ट्रक्शन द्यायला लागली तर ती ओरडते तुमचं लक्ष तरी होतं का. झालं. गुड जॉब मम्मी गुड जॉब. शाबासकी दिले मी तुला मम्मी. गुड जॉब. या साईडला लाईट नाहीये. या साईडला लाईट. आमचं लाडूचं हे सगळं प्रिपरेशन झालंय. आता फक्त लाडू वळायचे. मी तुम्हाला पटकन फक्त सांगते. हे सगळे ड्रायफ्रुट्स आणि सीड्स आम्ही भाजले आणि ह्याची पावडर केली अशी थोडीफार. हे काय परत विसरली मी. ह्याला काय बोलतात. हा खजूर. खजूर विसरते. खजूर आम्ही तुपामध्ये खजूर फ्राय केले आणि मग त्याला पण मिक्सरमध्ये फिरवून असं केलंय. आणि हे अंजीर आहेत हे पण आम्ही तुपात फ्राय केले आणि ह्याला मिक्सरमध्ये फिरवून असं केलंय. आणि आता मला हे लोक एकटीला पनिशमेंट म्हणून बसवणार आहेत लाडू करायला. दोघी पण नाही बसणार आहेत. हसू नको तू माऊ. हसू नको. तुला पण बसायला लागणार आहे लाडू करायला. मावशी आहेस तू माझी. हा रिॲक्ट माऊ यार. अरे काय यार यार प्लीज यार लाडू थोडीशी मदत. चांगली आहेस ना तू. माझ्या मम्मीला आता काम आटपायचीच घाई असते. मी इंटरेस्टेडच नाहीये माझ्या ब्लॉग मध्ये आज.
चला हे करूया कारण मी पटकन माईक लावला आणि रेकॉर्ड करायला लागली कारण माऊ मम्मीला ओरडते. मम्मी नाही फॉर अ चेंज ओरडा खाऊन कसं वाटलं. नेहमी मला ओरडत असते. म्हणजे आता आमचं झालंय लाडू फक्त मिक्स करायचं आणि लाडू वळायचे. तर माऊ बोलली की आधी चहा पिऊया आपण. म्हणून मी येऊन बसली, ती चहा करते. ही येऊन बसली, हात धुवून 2 सेकंड झाले आणि तिचं असं होतं कोणीतरी ते लाडूचं आणून द्या ना. मी येते आणि मी मिक्स करते आणि करायला घेते. माऊने तिकडून आवाज केला की काय तुला घाई काय आहे, जरा थांब ना. काय मम्मी कोणती पण शुगर घाल. फक्त शुगर घाल. काय मम्मी तुला काय घाई आहे. माईक कुठे गेली. मला घाई वगैरे नाहीये पण काम वेळेत झालेलं मला आवडतं. वेळेत कंटाळा आला नाही बोलत. मागे मी ती खीर करायला थांब गो सकाळ काय एवढी तुला घाई आहे. तू बाहेर आली ती पण तुला आराम दिला जरा. हो का आराम म्हणजे मी सकाळपासून आठवतेच आहे तुला काय आठवलेलं सगळं होतं. चल तिकडे. आठवलेलं तर सगळं तयार होतं, फक्त नुसतं टाकायचं होतं. शेवयाची खीर आता आपण पण शेवया आणायला पाहिजे ह्या वेळेस गेले आपण नेक्स्ट टाइम परत असा व्हिडिओ ब्लॉग करूया आणि शेवयाची खीर करायची. येस इकडेच येऊन करूया. माऊ करून देईल ना. हो ना माऊ. शेवयांची खीर तू खूप सुंदर करते. पण छानच असते अगदी. अरे एवढी सुंदर करते ना. नाही तूच आमच्या घरी आहे. हा तू आमच्या घरी ये नाही तर करायला. एवढी सुंदर करते ना. तुम्हाला मी काय सांगू गाईज. एवढी सुंदर करते ना माझी मावशी शेवयांची खीर. म्हणजे काय बोलू. असं तुम्ही वाट्या खात राहाल. वाट्यांवर वाट्या चाटाल पण बघा एवढी सुंदर करते. ठीक आहे मला माहिती आहे तुम्हाला बघायचं. मी नेक्स्ट टाइम माऊला करायला सांगेन. मम्मी मी माऊला मस्क म्हणते मागे बसून असते. ठीक आहे 2 चक्कर येते. चक्कर पकड माऊ पडू नको. मी चहा सुद्धा नाही भाजी देत करून. कारण की तू एवढा सुरेख चहा करते. तू फक्त चढवायचं त्या आंबीला चढवायचं काम एकदम छान येतं. माझी मावशी एवढा सुरेख चहा करते की मी काय करणार. मला येत पण नाही. आपल्याला जे जमत नाही ते बोलायलाच येतं फक्त. बाकी काय नाही बोलायला येतं. बोलायला येतं म्हणून तो घरात नसताना मी आली आहे उद्योग करायला. तो आला पाहिजे. पण ते मी ना माझ्या दादाला प्रॉमिस केलं होतं मी बेसनचे लाडू करून त्याला देईन. पण कसं माझा भाऊ आहे तो झाला मला बेसनचेच पाहिजे. मला त्याची काळजी आहे. मी बेसन नाही डायरेक्ट ड्रायफ्रूट केलं कारण कसं हेल्दी खाल्लं पाहिजे. तू बेसनचे लाडू घरी पण करते. मला माहिती आहे मला येतात. पण अरे मला माझ्या भावाला हेल्दी लाडू द्यायचे होते. तुम्हाला कळत कसं नाही म्हणून मी केले. आता तो आला पाहिजे. जर तो वेळेमध्ये आला तर मी त्याला हे लाडू टेस्ट करायला देईन बेसनच्या ऐवजी. आणि माझी बेट पूर्ण होईल. मी काय बेट लावलेली हे जर तो लवकर आला तर मी तुम्हाला सांगेन. कप बघा किती क्यूट आहे. ह्याच्यात मला चहा दिलाय. आय थिंक हा एक्सप्रेसो शॉर्टचा कप आहे पण किती गोड आहे छोटूसा. आणि सर्वात डिफिकल्ट गोष्ट चहा एवढा एकदम टिप पर्यंत भरलाय. तर न सांडता पिणं. बघूया केवढा टिप पर्यंत भरलाय तो. दोघी बोलले नाही सांडणार. अच्छे से करो. मम्मी हे बघ हे नाही घेतलं तू इकडचं. अंजीर हे बघ मिक्स नाही झालंय. जरा नीट. सॉरी काम तू करायला पाहिजे. मीच करणार आहे. कधी लाडू वळणार. हा खरं बघशील तू आता. फायनली लाडू झालेत. हा थोडासा उरलेला
चुरा आहे ज्याच्यात असं थोडे नट्स मोठे होते तर ते हे बसत नव्हतं. बघू आता ह्याचं काय करायचं. पण लाडूज आर फायनली डन. 1 तास वळल्यानंतर आणि मम्मीच्या मदतीनंतर हे झालं. गुड जॉब. माझी मम्मी दुधाच्या या आलेल्या अर्धा लिटर आणि 1 लिटर पिशव्यांना कॅरी बॅग्स म्हणून वापरते, छोटे स्टफ स्टोअर करायला. जसं आता ती हे राहिलेले ड्रायफ्रूट याच्यामध्ये टाकून ठेवणार आहे. म्हणजे का झिपलॉक बॅग बाहेर मिळतात आणि मी तुला आणून पण देते. आपल्याकडे 2-3 साईज आहेत तरी पण मम्मी वाय. म्हणजे सगळ्या मिडल क्लास मम्मी जे वापरत असणार. आय एम प्रिटी शुअर. संसार केलाय. माझी मावशी पण ऑफेंड झाली. ती पण वापरते. कारण का वापरतात का वापरतात तुम्ही या पिशव्या यार. मिडल क्लास थिंग्स. हाय बोला माझ्या ब्लॉगला. हाय बोला ना. हाय बोलायला काय. तुम्ही नाही मारणार मला माहितीये. झाले आमचे लाडू. आता आम्ही टाइमपास का घेऊया ना. थांब ना. मम्मीला लाडू करायला म्हणजे या इकडे यायला पण घाई होती, लाडू करायची पण घाई होती, लाडू वळायची पण घाई होती आणि आता घरी जायची पण घाई लागली आहे. येस एकदम मस्त झालंय. तुम्ही खाणार? एकदम पीठ नाहीये, मध्ये मध्ये आहे. व्ह्यू किती मस्त दिसतोय. इग्नोर हे बांबू, त्यांच्या बिल्डिंगचं काम चालू आहे. बट गाईस तो रोड तिकडे विवियानाला जातो आणि गर्दी बघा, फुल ट्रॅफिक आहे इकडे. एवढी लोक का विवियाना चाललेत. सेल पण ऑलमोस्ट संपलाय. मला पण जायचं होतं पण एवढं ट्रॅफिक बघून आता मी नाही जाणार आहे. बघू म्हणजे गेली तर. आय कांट डिसाईड बट स्टील खूपच सगळं स्टक ट्रॅफिक आहे तिकडे. काय माहिती दोघी काय शोधतायत त्या एका बॅगेत. बघितलं आहे माऊ पिशवी. तू असं काय ग. आत्ताच मला वास येतोय. दोघी बहिणी गॉसिप करतायत. आता ती नखरा बिकरा करून आल्या. मागाशी बोलते मी अवतार ते माझा व्हिडिओ नको घ्या. आता मस्त केस बांधते बघा. केस बांधते. हो मग लेक ना आलाय तरी. नाही माऊच आहे. बिचारे ग म्हणजे काका. काय एक एक माणसं आहेत बघ. आता मी रेकॉर्ड करते पण माऊ पडाया चढाया. काका काय सगळे. अरे वा काय आवाज. कुटुंब एकदम धष्टपुष्ट. तुम्ही बिर्याणी. माझी आठवण येईल ना. कशासाठी 21 लाडू करायचे मग मोदक. लक्षात ठेव. मोठे मोठे करायचे. एवढे 21 मोठे मोठे करायचे. बाय. चाललो आम्ही मराठी बिग बॉस बघतो कारण की परत चालू होत आहे. आजचा पहिला डे. पहिलाच डे आहे ना. आजचा पहिला डे. मला सांगा कोण कोण मराठी बिग बॉस फॉलो करतं आणि बघतं. आता हे रोज आमच्या घरी चालू असणार संध्याकाळचं.